हनीमून गाईड. लेखक सागर कुलकर्णी. हनीमून गाईड या नावावरून काही भलता आंबट चिंबट गैरसमज करून घेऊ नका बरं का. ही कथा कुठं कुठं जायचं हनीमूनला वाल्या गाईडची नाही, किंवा हनीमून कसा एन्जॉय करायचा त्या गाईडची पण नाही. हा हनीमून गाईड म्हणजे मी तुम्हाला गोष्टच सांगतो ना, म्हणजे सगळं छान कळेल. ही गोष्ट आहे मी आणि माझी पत्नी मेधा लग्नानंतर फिरायला दिल्लीला गेलो होतो तेव्हाची. मी आणि मेधा एअरपोर्टच्या बाहेर पडताच कार्स आणि ड्रायव्हर्स यांनी एकदम गलका करत हल्लाच केला. मेधा मोहित असं ओरडत मला बिलगली. अगं घाबरू नकोस, हे कोणी चोर लुटारू नाहीत, मी तिला समजावत म्हणालो. प्रत्येक जणच मलाच गाईड बनवा, माझीच कार घ्या असं हिंदीत ओरडत सांगत होता. आमचं हॉटेल तर बुक होतं, पण साईट सीइंगसाठी आम्हाला कारची आवश्यकताही होतीच. पण हे लोक फारच आग्रही आणि आक्रमक होते. जरा थांबा, हमें जरा समय दीजिए, मी त्यांना थोपवत म्हणालो. लगेज एका कोपऱ्यात ठेवून आमच्यात चर्चा झाली. कोणीही ड्रायव्हर घेतला असता तरी आम्हाला प्रवासात पूर्ण प्रायव्हसी मिळाली नसती. इथे नुसती कारसुद्धा मिळू शकत होती, पण मग ड्रायव्हिंग मलाच करायला लागलं असतं आणि एकांत मिळूनही मोकळेपणा मिळाला नसता. म्हणजे प्रवासात मला फक्त ड्रायव्हिंगच करावं लागलं असतं. म्हणजे मला आणि मेधाला तुमच्या येते ना लक्षात. मग मी उगाच एक्सप्लेन करत नाही. तर ड्रायव्हर कम गाईड अनिवार्य होता. तो आपल्याला कसा हवा, मी आणि मेधा डिस्कस करू लागलो. तो कार चालवण्यात एक्सपर्ट तर हवाच, शिवाय रस्त्यांची आणि स्थळांची माहिती असलेला, निर्व्यसनी, विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरे देणारा. पिछले टर्न पे अच्छा धाबा था असे न सांगता अगले टर्न पे लेडीज वॉशरूमवाला अच्छा धाबा है असं सांगणारा. हवे तेव्हा तेवढंच बोलून इतर वेळी गप्प बसणारा आणि चौकस असला तरी भोचक नसलेला. ही गुणांची यादी सर्व गुणसंपन्नतेच्या दिशेने जाऊ लागली. मेधाला लगेच जवळ बसायला सांगून मी बाहेर येऊन बघू लागलो. आता पुढची फ्लाईट असल्यानं घोळक्याचं आक्रमण नव्या बकऱ्यांवर झालं होतं. दूर कोपऱ्यात एक छान सजवलेली 4 सीटर छोटी कार होती. तिच्यावर हनीमून स्पेशल अशी पाटी होती. ड्रायव्हर 35शीचा असावा. त्याच्या टी शर्टवरही शंभू द हनीमून स्पेशल गाईड असं प्रिंटेड होतं. त्याने मला हात केला. उत्सुकता वाटल्याने मी त्याच्याकडे गेलो आणि मग आमच्यात उच्चस्तरीय द्वैभाषिक चर्चा झाली. ये हनीमून स्पेशल कार और गाईड की क्या वैशिष्ट्ये है, मी माझ्या मराठमोळ्या हिंदीत म्हणालो. शंभू म्हणाला, इस कार में सामने वाला जो आईना है ना, वो मैंने ऐसा फिक्स किया है कि ड्राइवर को पिछली सीट का नज़ारा दिखता ही नहीं है. आणि तुम हनीमून स्पेशल गाईड म्हणजे? माझे हिंदी त्याला सहन झाले नसावे. तो म्हणाला, आप मराठी में बोले तो चलेगा सर जी, मैं मराठी समझता हूँ और थोड़ा बहुत बोलता भी हूँ. मराठी थोडा बहुत समजता है म्हणजे काय? थोडा की बहुत? मी अजिबात माघार घेत नव्हतो. शंभू म्हणाला, आपकी तुलना में थोड़ा और बाकी गाइड्स की तुलना में बहुत. याला मराठी येतं म्हणून माझ्या मराठी मनाला बरं वाटलं. पण मी आणि मेधा बोलू ते सर्व याला समजणार म्हणून जरा काळजी वाटली. ती जणू ओळखून तो म्हणाला, मैं मेरे लिए की हुई बातें खाली सुनता हूँ सर जी. मी संमतीदर्शक मान डोलावत हसलो. आमच्या चार्जेसबद्दल बोलणे होत असतानाच माझ्या लक्षात आले की मेधाचे 3 मिस्ड कॉल्स आणि 4 मेसेजेस आले होते. चौथ्या कॉलची रिंग वाजत होती. मी पटकन कॉल घेतला. मेधा ओरडली, अरे मोहित, अरे कुठे आहेस तू आणि फोन का नाही घेतेस? अगं मी आपल्या गाईडशीच बोलतोय. थँक गॉड. मला वाटलं तुला ते ड्रायव्हर्स किडनॅप करून घेऊन गेले की काय. नंतर तो गाईड आमचं लगेज उचलायला मदत करायला आला. सामान डिकीमध्ये ठेवल्यावर कारचं दार उघडून म्हणाला, वेलकम सर मैडम, माई सेल्फ शंभुनाथ, आपका हनीमून स्पेशल ड्राइवर कम गाइड. आपकी साइट सीइंग एकदम यादगार और अच्छी होगी.
चलिए निकलेंगे। आम्हाला हॉटेलवर सोडताना त्याने एका टपरीवर त्याच्यातर्फे वेलकम ड्रिंक म्हणून स्पेशल राजा राणी चहा पाजला. त्यानं चहा पिताना विचारलं, आज तो आप थके होंगे, सैर कल से शुरू करेंगे। सुबह कितने बजे आ जाओ? आम्हाला सगळं नीट व्यवस्थित बघायचं आहे. मी त्याच्या मातृभाषेचा आदर करत मराठीत बोलायला सुरुवात केली. किती वाजता उठावं आणि कधी निघायला लागेल? आप हनीमून के लिए आए हो साहब। शंभू हळूच चोरट्या नजरेनं मेधाकडे बघून म्हणाला, कवा पण उठा, कितने भी वास्ते को निगाह, सब जगह अच्छी तरह से दिखाना ये मेरा जिम्मा है। मला त्याचा स्वभाव जॉली वाटला, पण मेधाला तो जरा भोचक आणि आगाऊ वाटला. दुसऱ्या दिवशीपासून आमचं साईट सीइंग सुरू झालं. मी शंभूला सकाळी 11 वाजता बोलवलं होतं, पण आम्ही उशिरा उठल्याने त्याला 1-1.5 तास थांबायला लागलं. तरी त्याने तक्रार केली नाही. त्याने आम्हाला कुतुब मिनार, इंडिया गेट अशी 3-4 स्थळे दाखवली. संध्याकाळी एका खास ठिकाणी गोलगप्पे म्हणजे पाणीपुरी खायला नेलं. त्याचे पैसे देऊ दिले नाहीत. मेधाला थोडा संशय आला. तो जरा दूर असताना तिने तो व्यक्तही केला. मी म्हणालो, अगं आपल्याला खुश करायला मेहमान नवाजी करतोय, शेवटी आपण चांगलं बक्षीस देऊ ना त्याला. यावर मेधा काही बोलणार तेवढ्यात तोच तिथे आला. मेधा माझ्या कानात कुजबुजली. मोहित, ह्याच्या मनात ना नक्की काहीतरी आहे. काल चहा पाजला, आज पाणीपुरी. मला ना हा आवळा देऊन कोल्हा काढण्याचा डाव दिसतोय. तिचं बोलणं ऐकून न आल्याने हा एक सौम्य लव सीन समजून शंभूने हसत मान वळवली. मेधाचा अंदाज किती बरोबर होता हे संध्याकाळी हॉटेलवर आलो तेव्हाच मला समजलं. मेधा चटकन रूमकडे गेली, पण त्यानं मला थांबवलं. जरा ओशाळत होता. चाचरत म्हणाला, सर जी, एक रिक्वेस्ट था, आप ना बोले तो भी चलेगा, पर हाँ कहेंगे तो बड़े एहसान होंगे। क्या रिक्वेस्ट है? मी मेधाने दिलेला इशारा आठवत थोडा आखडत नाराजीने म्हणालो. साहब, शादी को 11 साल हुए। देहात से आई मेरी बीबी ने आज तक दिल्ली का कुछ नहीं देखा है। हमारी जॉइंट फैमिली है, माँ बाप अक्सर बीमार रहते हैं। तो तुमको तुला जे सांगायचंय ते साफ और स्पष्ट सांगू. माझे हिंदी आणि मराठी कॉकटेल. शंभू म्हणाला, साहब, वैसे भी कार की आगे वाली सीट तो खाली है। मेरे माता पिता कल सुबह मामा के घर 3-4 दिन के लिए जा रहे हैं। घर पे सिर्फ भाई होगा। पारो को, मतलब मेरी पत्नी को, घर से बाहर निकलने का यही एक अवसर है। अगर अगर आप परमिशन दो तो वो भी हमारे साथ, उसकी उसकी कुछ तकलीफ नहीं होगी, वो चुपचाप बैठी रहेगी। आप चाहे तो पैसा काट लेना सर। तो हात जोडत बोलत होता. आवळा देऊन कोहळा काढण्यासारखा वाटत असला तरी हा प्रकार वेगळाच होता. त्याची बायको पुढे बसली असती तर तसा आम्हाला काही त्रास नव्हता आणि अडचणही नव्हती, पण तरीही हे विचित्रच वाटत होतं. मी म्हणालो, हा निर्णय मी एकटा कसा घेऊ? मला माझ्या पत्नीला विचारावं लागेल. बिल्कुल बिल्कुल साहब, कल सुबह बताइए। आपने हाँ कहा तो ही वो आएगी, आप ना बोले तो भी कोई नाराज़गी नहीं। सलाम करून तो गेला. रूमवर माझी आणि मेधाची थोडी बाचाबाची झालीच. मेधा अटॅक करत म्हणाली, मी म्हटलं होतं ना तुला, गोड बोले असला ना तरी पक्का चालाक येतो. आपल्या खर्चानी बायकोला फिरवायचा डाव आहे त्याचा. तू म्हणतेस ते पटतंय ग मेधा मला, पण तो पैसे कट करा असं म्हणालाय. माझा आपला दुबळा डिफेन्स. मेधानी ताडकन सुनावलं. अरे तो तसा म्हणालाय कारण आपले पैसे कट करणार नाही याची खात्री आहे त्याला. खरंय मेधा, पण आपण नाही म्हणालो तर पुढची सगळी ट्रीप त्या नकाराच्या मूडमध्येच जाईल. आणि हो म्हणलं तर तसं आपलं काहीच नुकसान नाही. मी समजावत म्हणालो. यावर मेधा आधी रुसली, मग हसली आणि मग पुढचं सगळंच कसं सांगू राव. महत्त्वाचं हे की आम्ही शंभूला हो म्हणायचं ठरवलं. सकाळी हे सांगितल्यावर त्याचा चेहरा एकदम खुलला. त्याने लगेच एक फोन केला. 10 मिनिटावर वाटेत
एका कॉर्नरला एक घुंगट घातलेली तिशीतली बाई उभी होती. हीच शंभूची पारो. शंभूने आमची ओळख करून दिल्यावर ती चक्क वाकून पाया पडायला लागली. मेधा दचकून म्हणाली, अरे अरे, हे काय? बहन जी, ये क्या कर रही है आप? आप तो उम्र में हमसे बड़ी है. शंभू म्हणाला, लेकिन मान से आप बड़े हैं, हमारे लिए तो आप ही भगवान है मैडम. पारो अंग चोरून अंतर राखून बसली आणि मग आमची पुढची सहल सुरू झाली. खुश झालेल्या शंभूने नंतर आम्हाला 2 दिवसात बिर्ला मंदिर, लाल किल्ला, लोटस टेम्पल, श्री क्षेत्रपाल मंदिर ही सारी स्थळे मनापासून दाखवली. क्षेत्रपाल मंदिराची मारुतीची प्रचंड उंच भव्य मूर्ती मान वर करून बघताना पारोचा घुंगट पडला आणि तिचा चेहरा आम्हाला पहिल्यांदाच दिसला. गोल चेहऱ्याची, मोठ्या काळ्या डोळ्यांची, दोनही नागपुड्यात चमक्या घातलेली, कपाळ आणि हनवटीवर गोंदवलेली एक साधी भोळी बाई होती ती. ते पहिल्या दिवशी आमच्याबरोबर जेवायला थांबले नाहीत, पण दुसऱ्या दिवशी आम्हीच त्यांना वेगळं जेवू दिलं नाही. याची भरपाई म्हणून की काय, पारो आम्हाला तिने बनवून आणलेले लाडू, वड्या, कचोऱ्या असं काय काय खायला देत असे. ती भान हरपून सारी ठिकाणे बघत होती, कारण ती हे सारे पहिल्यांदाच बघत होती. रात्री आम्हाला हॉटेलवर सोडून ते घरी जायचे. आता उद्या आग्र्याला जाऊन ताजमहाल दर्शन आणि परवा संध्याकाळची फ्लाईट असा विचार मी करत होतो. दिल्ली आग्रा प्रवास सुमारे 4.5 तासाचा असल्याने सकाळी लवकर निघावं असा आमचा बेत होता. पण शंभूने आणखी एक धक्का दिला. पण यावेळी तो मेधा सोबत असताना दिला. तो म्हणाला, साहब, मैडम, एक सुझाव है. ताजमहल देखने के लिए शाम को जाएंगे क्या? मला बोलू न देता मेधा म्हणाली, अरे भाई, शाम को क्यों? और वापस कब आएंगे? शंभू म्हणाला. कल पूनम की रात है. ताजमहल रात को भी खुला रहेगा. रात की चांदनी में ताजमहल स्वर्ग बन जाता है साहब. कल रात अगर हम वहाँ रहेंगे तो थोड़ा खर्चा बढ़ेगा, लेकिन वो नज़ारा आप ज़िंदगी भर याद रखेंगे. लेकिन या हॉटेल का पैसा दिया है, तो वाया घालवून तिथे डबल पैसे द्यायचे का? रागाच्या भरात मेधा राष्ट्रभाषेवरून मातृभाषेवर उतरली. बहन जी, इट्स वर्थ. अगर आपको लगा कि आपका ज़्यादा खर्चा वेस्ट गया तो मुझे कुछ भी नहीं देना. एक भी पैसा मत दो. पेट्रोल का भी पैसा मत देना. शंभूने हुकमाचा पत्ता टाकला. शेवटी दुपारी निघून आग्र्याला मुक्काम करायचं ठरलं. पौर्णिमेच्या रात्री ताज बघण्याच्या बुकिंगची व्यवस्था त्यानेच केली. आता प्रश्न हा होता की रात्री तो आणि पारो कुठे राहणार. शंभू म्हणाला, टेंशन मत लेना साहब. आप कहे तो हम दोनों रात को कार में रहेंगे. पण तो प्रश्नच आला नाही, कारण रात्री ताजमहालचा व्ह्यू अगदी मस्त दिसत होता. त्या हॉटेलमध्ये फक्त एक ट्विन सूट अवेलेबल होता. त्या दोघांनाही सेपरेट रूम मिळणार होती आणि आम्ही वेळेत पोचल्याने आम्हाला संध्याकाळच्या सोनेरी उन्हात न्हालेला ताज बघायला मिळाला आणि रात्रीच्या पौर्णिमेच्या चंद्राच्या चंदेरी वर्षावात न्हालेला देखील. रात्रीचं दृश्य खरोखर इतकं अद्भुत आणि अविस्मरणीय होतं की त्याची किंमत पैशात करता आलीच नसती. आम्ही जणू स्वर्गातील प्रीती महालात विहार करीत होतो. हॉटेलच्या रूममधूनही ताजचा अनुपम देखावा दिसत होता. त्या रात्री आम्ही झोपलोच नाही. आमच्या प्रीती जागराच्या साक्षीला चंद्र होता आणि ताज होता. सकाळी निघताना एक प्रॉब्लेम लक्षात आला. ताजमहालसाठी केलेला जादा खर्च आणि उधळपट्टी करत केलेले शॉपिंग यामुळे पैसे संपत आले होते. काही तांत्रिक समस्येमुळे माझी सॅलरी वेळेत जमा झाली नव्हती. ती आम्ही जाणार होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी होणार होती. शंभूला पेमेंट कसे करावे हा प्रश्नच होता. तो तर काही देऊ नका असं म्हणत होता, पण मी त्याला पोस्ट डेटेड चेक दिला.
काही कट न करता ठरल्यापेक्षा जास्त रकमेचा दिला. आम्हाला एअरपोर्टवर सोडायला पारूसुद्धा आली होती. आता परत आल्यावर प्रजेच्या काळातील पेंडिंग कामे, नव्याने सुरू झालेला संसार या गडबडीत 2-3 महिन्यांनी माझ्या लक्षात आलं की मी शंभूला दिलेला चेक पेमेंटसाठी आलाच नव्हता. मी त्या फोन करण्याच्या बेतातच होतो तेव्हाच त्याचा फोन आला. नमस्ते साहब, याद है क्या? दिल्ली वाला शंभू और पारो. अरे हां, याद है ना, पण माझा चेक. वो हमारे देवघर में ही रहेगा साहब, कभी बैंक नहीं जाएगा. शंभूने मला धक्काच दिला. अरे पण मला पुढे बोलू न देता तो म्हणाला, साहब, आपने मुझे पारो को साथ लाने की इजाज़त देकर जो दिया है ना, वो ज़िंदगी भर की कमाई से बहुत ज़्यादा है. साहब, मेरी शादी को 11 साल होने के बाद भी हमें अभी तक कोई बच्चा नहीं था. हम एक रूम में 6-6 जन रहते थे साहब. फिर भी घर वाले मुझ पर दूसरी शादी का दबाव डाल रहे थे. आपके कारण पारो मेरे साथ घूम फिर सकी. आगरा में ताज वाली रात पहली बार मेरे खर्चे से. 4 ही क्यों, हम 5 होंगे, तेरी औलाद भी तो होगी ना. मी खट्याळपणे म्हणालो. तो माझ्याहूनही वस्तात म्हणाला, हाँ साहब, और क्या पता, आपने और भगवान ने चाहा तो 6 भी हो सकते. आपका भी एक होगा. आम्ही दोघे हसू लागलो. पुन्हा दिल्लीला जाण्याचा योग अजून आला नाही, पण त्या हनीमून गाईडला आणि त्या चांदण्या रात्रीला आम्ही कधीच विसरू शकत नाही.